टपरीवर चहा पिताय, सावधान. तुम्ही पिताय प्लास्टिक चहा. चहा प्रेमींना कॅन्सरचा धोका. चहा सोबत बिस्किट किंवा इतर पदार्थ खाण्याची अनेकांना सवय असते. मात्र जर तुम्ही चहा सोबत प्लास्टिक खाताय असं म्हटलं तर तुम्हाला जरा विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. जर तुम्ही चहाच्या टपरीवर यूज अँड थ्रो कप मधून चहा पित असाल तर तुम्ही चहा सोबत प्लास्टिक खाताय. कारण टपरीवर चहा देण्यासाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या कागदी कपच्या आतील प्लास्टिकचं आवरण गरम चहा सोबत थेट पोटात जातंय. नेमकं हे कसं घडतंय पाहूया. कागदी कपाला BPA केमिकलचं आवरण असतं. गरम चहामुळे प्लास्टिक वितळतं. एका कपातून 25,000 प्लास्टिक मायक्रॉन पोटात जातात. BPA केमिकलमुळे कॅन्सरचा धोका आहे. चहाच्या कपातून नागरिकांना कॅन्सरचा धोका होत असल्यानं बुलढाण्यातील आझाद हिंद संघटनेनं या कपांवर बंदीची मागणी केली होती. आणि आता या चहाच्या कपांवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचे आदेश जारी करत बुलढाण्यात या कपांवर बंदी घातली आहे. तसेच प्लॅस्टिकच्या कपमध्ये चहा पिल्यामुळे प्लॅस्टिकमध्ये जे रिलेटेड काही त्याच्यातले केमिकल्स असतील, ज्याला मायक्रो केमिकल्स असे म्हणू आपण, ते त्या हॉट वॉटर किंवा हॉट ड्रिंकमध्ये मिक्स होतात, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पॉलिस्टर असेल, PVC असेल किंवा BPA नावाचा घटक असतात. आणि हे जे घटक आहेत ते इंटेस्टायनल टिश्यूज जे असतात त्याला सुद्धा क्रॉस करतात आणि ब्लड ब्रेन बॅरियर सुद्धा क्रॉस करण्याची यांच्यामध्ये ताकद असते. वापरायला सोपे आणि यूज अँड थ्रो असणारे हे कप नकळत आपल्याला गंभीर आजाराच्या दिशेनं नेत असतात. कॅन्सर पसरवणाऱ्या या कपावर आता कडक कारवाई होणं गरजेचं असून बुलढाण्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाची राज्यभरात अंमलबजावणी होण्याची नितांत गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम